नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज पण ड्युटी ट्रॅक्टरवरच होती. ट्रॅक्टरवर एक मुरमाची ट्रिप भरायची होती. एक लोकलला ट्रिप टाकायची होती. शेतामध्ये एकाच्या शेतकऱ्याला आपल्याला मुरुम लागणार होता. ती ट्रिप वगैरे भरली. ट्रिप वगैरे खाली केली. त्यानंतर आज काही दुसरं काम नव्हतं. त्यामुळे आपण गेलो शेताकडे. शेताकडे आपल्याला मकामध्ये थोडंसं तणनाशक फवारायचं होतं. बघू शकता आपण कावेरी कंपनीची मका लावलेली आहे उत्पन्नाची. मका वगैरे फवारून घेतली. त्यानंतर आपल्याला लोकलचं एक भाडं आलं. ऊसाचं बेणं टाकायचं होतं. आपलाच मित्र शिवम बैकरे यांच्या शेतामध्ये, त्यांच्या शेतामधून तिथंच दुसऱ्या वावरामध्ये आपल्याला एक ट्रिप टाकायची होती. बघू शकता हे ऊसाचं बेण्याची ट्रिप. ते पण आपण काम लगेच संपवून घेतलं. लगेच काम झाल्यानंतर आपण आलो घरला. गाडी वगैरे साफ केली. 4-5 दिवस झालं गाडीला कामच नव्हतं. आज आपल्याला ट्रिप आली होती कोल्हापूरची. कोल्हापूरला जायचं होतं घेऊन पार्सल. थोडे पार्सल होते. शिरूरला पार्सल वगैरे सर्व भरले. त्यानंतर तिथून आपण लगेचच गेलो जवळच्या आपल्या HP पंपामध्ये वगैरे गेलो. त्यानंतर आपण इथं केली आपली डिझेल टॅकी फुल केली, कारण आपल्याला जायचं होतं लॉंग रूटला. आपल्याला जवळपास आज 400 किलोमीटरचा रन एका नाईटमध्ये कव्हर करायचा होता. तिथेच आपला मित्र आला होता शशी. तो पण डिझेल टाकायला आला होता. त्यानं पण त्याची JCBची टॅकी फुल केली. डिझेल टॅकी वगैरे सर्वांना दोघांना फुल केल्यानंतर आपण जवळच आपलं गावचा ऑटो पॉईंट आहे, तिथं मशीन वगैरे आणि आपले वाहन पण दोन्ही पण लावली. त्यानंतर अनवरने म्हणला आज स्ट्रिंग पाजवावं लागते, कारण आज स्ट्रिंग तुमच्याकडून, कारण भाडं घेऊन खूप दूर चालाव, 2 दिवस काय आपली भेट होत नाही. त्यामुळे म्हणलं अनवरला चल स्ट्रिंग पिऊ. स्ट्रिंग वगैरे घेतलं. बघू शकता दुसरं काय लागत नाही हो, स्ट्रिंग पिलं. त्यानंतर आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. आता कोल्हापूरच्या दिशेने जातो आहे. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. कोल्हापूरमध्ये आपल्याला आज नाईटला पोहोचायचं आहे. परत आपल्याला लगेच रिटर्न कोल्हापूरहून भाडं आहे, ते भाडं घेऊन आपल्याला वापस यायचं आहे. मित्रांनो धन्यवाद.